अहिल्यानगरच्या डीएसपी चौकात रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. लोकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता. प्रचंड गर्दी जमा झाली होती. या गर्दीची मागणी होती आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात यावा, मुख्य आरोपीला अटक करण्यात यावी. सोमवारी 10 ऑगस्टला अहिल्यानगर शहर पूर्णपणे बंद होतं. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या संघटनांनी आधीच या बंदला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शाळा बंद होत्या, कॉलेजेस आणि ऑफिसेस सुद्धा बंद करण्यात आली. महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. अगदी महानगरपालिकेचं कुलूप सुद्धा महानगरपालिका आयुक्तांना उघडावं लागलं. दिवसभर नगरचं वातावरण तणावपूर्ण होतं. या सगळ्याचं कारण अर्थातच धीरज परदेशी मृत्यू प्रकरण होतं. रात्री उशिरा धीरजचा मृतदेह अहिल्यानगरमध्ये आणण्यात आला, तेव्हा त्याचा मृतदेह सोबत ठेवून आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला, त्यांना आश्वासन दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. पण रात्री अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं? आरोपींच्या घरावरची नोटीस, हिंदुत्ववादी नेत्यांकडून देण्यात आलेला इशारा आणि सध्याची परिस्थिती, सगळा घटनाक्रम जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. शुक्रवारी 7 ऑगस्टच्या संध्याकाळी अहिल्यानगरच्या मुकुंदनगर भागात असलेल्या दर्गा दायरा कब्रस्तानच्या गेटजवळ स्ट्रीट लाईट्स दुरुस्तीचं काम सुरू होतं. त्यावेळी महापालिकेच्या विद्युत विभागाचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी तिथे उपस्थित होता. तेव्हा 6 ते 7 जणांच्या टोळक्याने धीरजला मारहाण केली. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण 9 ऑगस्टला उपचारादरम्यान धीरजचा मृत्यू झाला. धीरजच्या कपाळावर भगवा टिळा होता म्हणून त्याच्यावर हल्ला झाला. तो हिंदुत्वाचं काम करायचा म्हणून त्याचा खून केला, असा आरोप धीरजच्या पत्नी सौंदर्या यांनी माध्यमांशी बोलताना केला आणि नगर शहर तापलं. हिंदुत्ववादी संघटना, सकल हिंदू समाज यांच्या वतीने बंदची घोषणा करण्यात आली आणि 10 ऑगस्टला अहिल्यानगरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनांची मागणी होती की या प्रकरणात पोलिसांनी एकूण 6 आरोपींना अटक केली असली तरी मुख्य आरोपी अजूनही पसार आहे. मुख्य आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी. आमदार संग्राम जगताप यांनी तर धीरजवर हल्ला होण्यापूर्वी काही हालचाली घडत होत्या, या सगळ्या प्रकाराचा मास्टरमाइंड वेगळाच आहे, त्याला अटक झालीच पाहिजे अशी मागणी केली. दिवसभर बंद पाळण्यात आला तेव्हा धीरजचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला होता. पोलिसांनी सगळ्या नगर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. नगरला पोलीस छावणीचं रूप आलं होतं. मुकुंदनगर भागातले रस्ते पोलिसांनी बंद केले होते. पण या सगळ्या प्रकरणाची धग वाढली ती रात्री. संध्याकाळी 6:45-7 वाजल्यापासूनच डीएसपी चौकात आंदोलकांची गर्दी जमू लागली. मग धीरज परदेशीचा मृतदेह घेऊन जात असलेली अँब्युलन्स आंदोलकांनी डीएसपी चौकातच थांबवली. तेव्हा आमदार संग्राम जगताप, अक्षय कर्डिले, गोपीचंद पडळकर आणि हबप संग्राम भंडारे यांच्या नेतृत्वात परदेशी कुटुंबासह हजारो नागरिक रस्त्यावर आले आणि त्यांनी धीरजच्या मृतदेहासह तिथेच ठिय्या मांडला. सूत्रधाराला शोधून काढा अशी घोषणाबाजी करण्यात आली. काही आंदोलकांनी गाड्याही अडवल्या, त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, प्रांताधिकारी सुधीर पाटील, महापालिकेचे श्याम गोडळकर यांनी प्रशासनाची बाजू मांडली. आंदोलकांची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण आंदोलक मागे हटणार नाही या भूमिकेवर ठाम होते. या रास्ता रोको आंदोलनावेळी काही भाषणं सुद्धा झाली. संग्राम जगताप यांनी यावेळी मुकुंदनगर भागातले रस्ते पोलिसांनी लॉक केलेत. काहींना वाटतं तो त्यांचा प्रभाग आहे, तिथे हिंदू अल्पसंख्याक आहेत. तुम्हाला असं वाटत असेल, पण जर तिथे परत असा प्रकार घडला, कुठल्या हिंदूला त्रास झाला, तर आज इथून सांगतो, हा स्वतंत्र भारताचा प्रभाग आहे. पोलिसांनी रस्ते बंद केलेत, उद्या संग्राम जगताप बंद करेल, तेव्हा एकालाही बाहेर येऊ देणार नाही. मी कुणाला घेऊन घुसणार नाही, एकटाच जाईन आणि जे करायचं ते करून येईन. अजून खऱ्या आरोपीला अटक केलेली नाही, पोलिसांनी चिल्लर धरून आणली. मुख्य आरोपीला अटक झाली पाहिजे, ही आपली मागणी आहे, असा इशारा दिला. त्यानंतर आमदार अक्षय कर्डिले यांनी पोलिसांना सांगण्यात येतंय, खरे आरोपी आणले नाहीत तर आजपेक्षा तीव्र आंदोलन उद्या करू. मग कुठं झालं नाही असं हिंदुत्वाचं आंदोलन तुम्हाला अहिल्यानगरमध्ये बघायला मिळेल. तुम्ही बोगस लोक आणली आहेत, हे आम्हाला चालणार नाही. ज्यांनी ही हत्या केली त्यांना अटक झालीच पाहिजे अशी मागणी पोलिसांकडे केली. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांचं भाषण झालं. ते म्हणाले, धीरजवरचा भ्याड हल्ला महाराष्ट्रातला हिंदू कधीही विसरणार नाही. धीरज तिथे सरकारी काम करण्यासाठी गेला होता. माझ्या अहिल्यानगरमध्ये धीरजच्या कपाळावरचा भगवा टिळा बघून त्याचा खून करण्यात आला. तुमच्यात धमक होती तर सांगून हल्ला करायचा होता. धीरजचा कुठल्याही जुन्या भांडणाशी संबंध नव्हता. त्यानंतर पडळकर यांनीही आरोपींच्या घरावर बुलडोझर चाललाच पाहिजे अशी मागणी केली. हबप संग्राम भंडारे यांनी आपल्या भाषणात परदेशी कुटुंबांना आपलं दुःख आवरून ठेवलंय. धीरजची पत्नी, आमची बहीण घाबरली नाही. तिने मीडियासमोर येऊन सांगितलं, माझ्या नवऱ्याला कपाळावर टिळा होता म्हणून मारलं गेलं. तिची भावना लक्षात घ्या. मी भगवा टिळा लावून
खांद्यावर भगवा झेंडा घेऊन मुकुंदनगरमध्ये जाणार आहे असा इशारा दिला. जवळपास 3 तास आंदोलन सुरू होतं. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा फोनवरून आंदोलकांशी बोलताना फडणवीस म्हणाले, धीरज परदेशी यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही. कायदेशीर प्रक्रियेमध्ये कुठेही कमतरता राहणार नाही. खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी सरकार न्यायालयाला विनंती करेल. आपण बसून 3-4 चांगल्या वकिलांपैकी एकाची नेमणूक विशेष सरकारी वकील म्हणून करू. आरोपींच्या अतिक्रमित घराबाबत पूर्ण चौकशी करून कारवाई करू. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. अशा प्रवृत्तींना सरकार ठेचून काढेल. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संग्राम जगताप यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर रात्री उशिरा नालेगाव अमरधाम येथे धीरजच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागरदेवळे ग्रामपंचायतीने मुकुंदनगर मधल्या आरोपीच्या घरावर नोटीस चिटकवली. ते घर अतिक्रमित असल्याचं त्यात लिहिलंय. 2494 व 2517 मध्ये ओपन स्पेसवर विना परवानगी व अनधिकृतपणे बांधकाम केल्याची नोटीस सय्यद याकूब मिया सय्यद मीरा पटेल यांना बजावली. काही पुरावा असल्यास ते सादर करावेत. म्हणणे मांडले नाही तर आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून ग्रामपंचायत प्रशासनाकडून अतिक्रमित बांधकाम काढण्याची कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा या नोटिसीमधून देण्यात आलाय. ग्रामपंचायत अधिकारी शैलजा राऊत आणि प्रशासक ग्रामपंचायत नागरदेवळे यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता आरोपींच्या घरावर खरंच बुलडोझर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच परदेशी खून प्रकरणातले आरोपी मुस्तकीम ख्वाजा मिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद, सिराज इब्राहिम सय्यद, ख्वाजा मिया याकूब सय्यद आणि वसीम रहीम सय्यद यांना न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हल्ला कोणत्या कारणातून करण्यात आला, हल्ल्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, आरोपींना पळून जाण्यासाठी नेमकी कोणी आणि कशी मदत केली यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर तपासासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली. पण अजूनही धीरजच्या हत्येचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. मंगळवारी सकाळपासून अहिल्यानगरमधली परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी तणाव कायम आहे. पोलिसांपुढे लवकरात लवकर तपास करून हत्येचं कारण पुढे आणणं आणि कायदा व सुव्यवस्था राखणं असं दुहेरी आव्हान आहे.